हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. बघा तर मी शीतल आज आली आहे कुठं बघा, मी मम्मीकडे आले. तर आज आमची आजी मामा सगळी येणार आहेत. गाडीची पूजा आहे त्यांनी गाडी घेतली त्यामुळं त्या गाडीची पूजा करायला मागच्या वेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की येणार आहे. तर आजी आजारी पडल्यामुळे आली नाही किंवा कॅन्सल झालं. तर मम्मीने इकडं स्वयंपाक बनवलाय म्हणून आम्ही दोघी इथंच पूजा एकाच ठिकाणी करणार आहे. तर इकडं बघा डाळ शिजवून ठेवली. मी आत्ताच आले, आमच्यात पण पाणी वगैरे आलतं त्यामुळे वेळ झाला. आणि डाळ शिजवली, मुगाची आणि तुरीची आमटी बनवायची आहे. आणि इकडं बघा मी मला पनीर आणायला सांगितलेलं त्यामुळे मी इथंच बनवायचं पनीर. फक्त आणले सगळं त्याचं सामान. तर इथे टोमॅटो वगैरे धुवून घेतलेत आणि कोशिंबीर पण करायचे आणि पनीर भाजी बनवणार. मम्मी तिकडं स्वयंपाक बनवते बघा, चपाती आणि चुलीवरची बाजरीच्या भाकरी. असं आहे बघा मेनू. आणि राईस पण मी बनवला घरी, कारण वेळ होते येईपर्यंत म्हणून म्हटलं चला तिथे एखादा आयटम बनवला. आता कांदा चिरायचा, आमटीला पण लागायचा आणि पनीरला आणि थोडा कोशिंबीरला पण. ते यायच्या पुढं कोशिंबीर बनवायचे. तर आता दोन्ही भाज्यांना हे करून घेते. कांदा चिरून झालं का नाही तुमचा स्वयंपाक. आणि आहेर पण साडे वगैरे आजीला घेतलेले पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेस थोड्या वेळात कशी म्हणजे हाय सांगा. आणि चांगला वेळ भेटला तर शूट पण घेणार आहे पूजेचा वगैरे, माझ्या आजी वगैरे मामा सगळी दाखवते. तर चला मग बनवून घेते, चिरून घेते पटापट कांदा. तर साऊजी आमच्या आज ठेवून घेतलंय, तब्येत पण बरी नाही तिची आणि आज येणार पण आहे ती पाहुणे, त्यामुळे म्हणतोय राहा मामा ती येणार आहे म्हणून. आणि राहिले बघा सर्दी, ती आधी आजारी आहे, तब्येत ठीक नाही. तरी पण गेली असते शाळेला, पण ठेवून घेतले. कमी आलं नाही श्रावणी, डोकं दुखत आलं कुठं आलं करते तोंड बघ कसं झालं. ही मला तर नवीन येळीची भीती वाटते. आपल्या हाताकडची येळी असते लागायची, लय कार येळी. बस तर बघा मी कांदा आहे ना पनीरसाठी चुलीवर कांदा आणि थोडंसं काजू आणि काय म्हणतात आलं पण आहे इकडे घेतले. आणि टोमॅटो म्हणजे भाजा गरम तवा आहे चुलीवरचा, वाया कशाला घालवायचा है ना, कारण चांगलं भाजतंय पण चुलीवरची तशी आराव पण भाजते ना त्यामुळे. आणि परत मिक्सरला बारीक करून म्हणलं करा. तर तवा बाळ कसला झाला ॲल्युमिनियमचा असल्या, लोखंडी ठेवला नाही. मम्मीने चपात्या केल्या आणि त्याच्यावर ठेवलं. तरी जरा लाल असं भाजून घेऊ. इकडं आलं बघा चिरले आणि कोथिंबीर पण ह्यातच गिरवी करून घ्यायची. नंतर वरण थोडी टाकायला ठेवले आणि ह्यात जरा जिरं टाकायचं. आमच्या पद्धतीने करते बरं का, म्हणजे साधी सिंपल आपली पद्धत. तरी पण घरी वाटाण्याच्या शेंगा आणलेल्या टाकायचं ती वाटाणं. तर राहिलं घरीच बघा विसरलं, आता तसंच करायचं. जिरं पण टाकून घेतलं बघा थोडंसं, आणि खडा मसाला पण आहे तर थोडं टाकून घेतलं, कारण इथं कोणाचं कमी तिखटच नाही, सगळी तिखट खाते जास्त. आमच्या आत्यांनाच लागत काय म्हणलं. तर बघा बाकी मम्मीने माझं बनवले फक्त बटर कडकवाल्या, सगळ्यांना कडक आवडते. खाली आहेत चपात्या आणि 5-6 भाकरी बनवली. टोमॅटो पण टाकलं बघा हाताने. आता भाजून घेतली. आलं जिरं आपलं खडा मसाला पण ह्यात टाकला थोडासा आणि कोथिंबीर पण टाकली. तर असं मस्त असं भाजून घेऊन ताटात काढते आणि थंड झाल्या मिक्सरला बारीक करून मस्त असं मग करायचं पनीर. आणि तिकडं वरणात त्याच्या आपली डाळीची आमटी पण करायची, तर त्याला पण फोडणी द्यायची. जाऊ कांदा आणखी मी चिरती कांदा, तर जाग बाळा तेवढा. तर इकडं बघा त्या बॅगमध्ये ना ककडे पण आणले, काल आणायला लावलीत मम्मीनं मंडईनं मला. ककडे पण आणून ठेवले, तर म्हणलं असं कोशिंबीर बनव. आणि बघा भाकरी डबल दाखवते कडकवाल्या. तर तिथं नव्हतं का कांदा, तसं राहून कांदा पण आणलं चिरायला मला. मी त्या आमटीला चिरायचे भाजीला, तर भाजले इकडं मस्त असं. कोण मामा मामी आणि आजी आणि मामाचा मुलगा एक येणार, 2 येणार नाहीत त्यामुळं. आणि एक ड्रायव्हर, त्यांना अजून गाडी जमत नसल्यामुळे ड्रायव्हर एक, त्यामुळे 4-5 जण आहेत आणि आम्ही 4, 8-9 जण माणसं. आणि आमचा शिव अजून, आम्ही शिवला मिस करतोय है ना श्राव, आमच्या शिवराजला. आता जायचं त्याच्याकडं पण बघा रविवारी, त्यामुळं चला आता ही भाजले काढून घेते मस्त मऊ झाली. डाळ बघा काढून घेते, ह्यातच आमटी बनवायची त्यामुळे ह्यात डाळ काढून घेते. कसं भातावर वगैरे लागते त्यामुळं
जास्त डाळ घातली मम्मीने आमटी करण्यासाठी. त्याच्यासाठी कुठं बारीक करून ठेवले ग तिनं. इथं बघा सगळं करून मध्ये ठेवले. आपल्याला थोडी कोशिंबीरला कढीपत्ता ठेवूया. कोशिंबीर मध्ये कढीपत्ता नसते. तर बघा ही फ्रीजला ठेवलेली रात्री बासुंदी आणायला लावलेली, त्यामुळे आम्ही येताना बासुंदी पनीर वगैरे सगळं आणलं होतं. तर एवढे आत्याला ठेवली तिथं काढून खायला आणि चपात्या बनवल्या आत्यासाठी. आणि हे अंडी पाण्यासाठी करायचं. तर तेल तापले बघ, जिरं मोहरी घालते. किती छोट्या वाटे इथे मम्मीच्या माझ्या ते मोठे येते जरा. तर आम्ही घरी कुकरला भात लागला डब्यात आणलं काढून. काय म्हणली? वय वय हाय हाय कोथमीर मिठाचं कोथमीर बसतात. बघा ती काय केले, कांद्याची आणि आपली केलेली पेस्ट गिरवी बनवली. इकडं पनीर आहे, 2 पॉकेट आहे बघा. थोडं आहे पनीर, 2 पॉकेट असून तर इकडं आमची मम्मी आहे ना काकडी चिरायला लागले. 2 पॉकेट पनीर, कारण जास्त भाजी त्यामुळे एका पाकिटला 1 लागते ना, त्यामुळे 2 आणले. इकडं आमटी बघा उकळायला लागली. आणि असं आहे आज. किती आयटम आहे ग, बाजरीची भाकरी, चपाती, पनीरची भाजी, कोशिंबीर, किती झाले, आमटी, परत आपला राईस आणि बासुंदी धरली 7 6 5 6. तर बघा अशी झालेली आहे पनीरची भाजी. गिरवीमध्ये केली आहे बघा, थोडी गिरवीमध्ये केली आहे. इकडं आमटी झाली मगाशीच बघितली तुम्ही. तर तुम्हाला आयर दाखवते. पप्पा जेवायला लागले तर आमचं थोडाफार नाश्ता खायला लागले, तर परत ते आयरून जेवायचं. तर बघा आयर आणलाय. तर मम्मीची पहिली साडी आणि मी आणली काल म्हणजे गेल्यावर आणली. तर ही अशी साडी बघा, सेमच येते दोन्ही पण. तर ही असा कलर आहे का, आणि ही आहे बघा अशी. कशी वाटतोय कलर सांगा आजीला आमच्या. छान दिसते दोन्ही पण कलर. तर ह्या 2 साड्या आणि मामाला कपडे. माझा काय आयर हाफ आहे. ही ब्लाऊज पीस आणलाय मी आजीसाठी आणि ही मामीसाठी एक असावं म्हणून. दुसरं काय नाही मग ह्यात. आणि टॉवेल टोपे आहेत. तर मामासाठी कपडे असा शर्ट आणलाय, शर्ट पीस आणि पॅन्ट पीस. ही काल आणायला लावलं मला मम्मीनं, म्हणून मी पण मग साडी घेतली आजीसाठी. तर असं अशी आहे, असं आहे आयर. आणि पेढा वगैरे नारळ तिथं आणलाय. आणि मामीसाठी साडी आणल्याशिवाय दाखवते करतात. तर ही साडी आहे मम्मीसाठी. अशी आहे, कलर पण छान आहे, गोळ्या रंगाला छान दिसते. कडे अशी ही. तर अशी आहे, छान साडी आहे. तर असं आहे बघा. कसा वाटला सांगा. तर चला आता जेवण दुपारी होते ती. तर कसा वाटतं व्हिडिओ सांगा नक्कीच. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर आता पूजा वगैरे आल्यावर पाहुणे पण शूट घेणार आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर बाय सर्वांना. ठसका लागला.